गणेश गीते यांची भेट घेतली, चर्चा झालेली आहे, काय चर्चा झाली आणि काही निर्णय झाले का? नाही, मुळात गणेश हा माझा छोटा भाऊ आहे आणि माझ्या भाऊजाईला विनंती करणार, ते मतदार आहे, मत मागण्यासाठी आलो आहे. त्यांना रिक्वेस्ट केली का माझे मोठे बंधू नरेंद्र राडे उभे, यांना मतदान करा, युतीचा धर्म पाळा, आणि ही विनंती करण्यासाठी मी आलो. यामध्ये त्यांचे बंधू देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तुम्ही म्हणालात की ते तुमचे भाऊ आहेत. पारिवारिक संबंध थेट निवडणुकीच्या रिंगणात आले, त्यामुळे वेगळी चर्चा या सगळ्या निमित्तानं सुरू झाली. नाही, मुळात गोकुळसुद्धा माझा छोटा बंधूच आहे. त्याच्याशी सुद्धा मी विनंती करणार आहे का महायुतीची उमेदवारी नरेंद्र राडे यांना मिळालेली, तूही मदत कर आणि याचा निर्णय तो घेईल. पण मागच्या 3 ते 4 दिवसापासून अगदी मंत्री गिरीश महाजन असतील, उदय सामंत असतील, दादा भुसे असतील, सर्वांनी गोकुळ गीते यांची भेट घेतली, त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरी देखील ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. नाही, आता तुम्ही त्यांच्या बंधूंच्या भेटीसाठी येत आहे. मुळात उमेदवार पक्षाचा आहे, मंत्री महोदयांना ती जबाबदारी असते. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये युतीमध्ये सगळे 17 जागा लढत आहे, आणि हे काय नाशिक जिल्ह्यातच मंत्री आले असं नाही, पूर्ण जिल्हाभर मंत्री जात आहे ना, प्रत्येक जिल्ह्यात मंत्री जात आहे. त्याच्यामुळे त्यांची ती जबाबदारी असते, ते पार पाडतात. नाही, हे आव्हान वगैरे असं काही म्हणता येणार नाही, पण ठीक आहे, त्या संदर्भात आव्हान वगैरे काय म्हणता येणार. ज्या वेळेला तुमचा आणि त्यांचा एक व्हिडिओ समोर आलेला होता, ज्यामध्ये तुम्ही त्यांना विनंती करत असताना तुम्ही म्हातारा झाला का असा म्हणून देखील उल्लेख केलेला होता, त्याचा नेमका काय अर्थ होता? नाही, कसं आपण सर्व मराठी भाषा कशी वाकवली तशी आहे. आपण सहज पोराला म्हणतो, कोणाला म्हणतो, बाबा तुझं कुठं वय झालंय का, होईल पुढं मिळणार आहे, अशा भाषेत आमचं टोनी नेहमी चालत असतं. का आजच नाही, पण सहज कोणी आणि अवधानाने ते व्हायरल केलेलं, तसा गोकुळचा याच्यात काही संबंध नाही. दराडे साहेब, मात्र आपण जर बघितलं असेल तर माघारीच्या दिवशी अक्षरशः गोकुळ गीते यांनी माध्यमांसमोर किंवा फोन कॉलवर सांगितलं होतं का दराडेच्या समर्थकांकडनं त्यांचा बाप काढण्यात येतोय, त्याच्या बापाला पण उमेदवारी माग घ्यावा लागेल, अशा पद्धतीने. हे बघा, राजकारणामध्ये कोणीतरी विरोधक असतं, हे आपसात लावून देण्याचा प्रकार आहे. असं काय माझा पुतण्याही बोलला नाही, तो ग्रॅज्युएट झालेला आहे आणि त्यांनी आपल्या माध्यमातून प्रसिद्धी दिली. माझा आवाज असेल, मी जर काही बोललो असेल, तुम्ही फॉरेन्सिक लॅबला ते टेस्ट करा, आणि जर माझ्याकडनं चुकी झाली असेल तर जाहीर माफी मागायला तयार आहे. हे तर त्या दिवशी आपल्या माध्यमातून जर कळवलेलं आहे. त्याच्यामुळे असं काही बोललेलं नाही. विरोधक काही लोक असतात, दोघांचं कसं लागल अशा प्रकार राजकारणामध्ये हा येतो. तुम्ही आता इथे भेटीसाठी आलात, मात्र हेच आधी आला असता तर कदाचित त्यांची मनधरणी होऊ शकते. नाही, आधी तर 100% यायला पण होतं, पण गणेश भाऊ सुद्धा स्पर्धेत होते, ते सुद्धा उमेदवारी मागत होते. जागा BJP केला जाते का शिंदे गटाला जाते हे अद्याप आम्हाला दोघांना माहीत नव्हतं. आता नियमाने ती जागा शिंदे गटाला रेग्युलर सुटली आहे, त्याच्यामुळे प्रचाराला सुरुवात केली. तर मी बैठकीतून काही सकारात्मक चर्चा झाली का, तुम्हाला वाटतं तुम्ही या बैठक नाही, मी मतदान मागायसाठी आलो. मतदार आहे, दीपालीताई आमच्या मतदार आहे, त्यांना विनंती करण्यासाठी आलो, बाकी दुसरं काही कारण नाही. बैठक 100% मतदान करते, युतीचा धर्म पाळतील. त्यांनी स्पष्ट सांगितलं, युतीचा धर्म पाळणारे माझ्याबरोबर ते राहणार आहे. नाही, चर्चा कोणतीच चर्चा झाली, फक्त सांगितलं का बा नरेंद्र राडे आता फायनल उमेदवार झाले, आम्हाला मदत करा, ही विनंती करण्यासाठी. मी गोकुळ भाऊंना सुद्धा भेटणार आहे ना, मी भेटणार आहे त्यांना सुद्धा, त्यांना विनंती करणार आहे विनंती त्यांना. नाही, 3 मंत्री हा विषय, प्रत्येक जिल्ह्याला मंत्री आहेच ना, जातात. तुम्ही संभाजीनगरला गेला तर तीच परिस्थिती, ठाण्याला गेला तीच परिस्थिती. मंत्री आहे तर त्यांची जबाबदारी, पक्षाचं काम करणं, युतीचं काम करणं ही मंत्र्यांची जबाबदारी आहे ना. पण विषय असा आहे दराडे साहेब, मागच्या 3 दिवसांपासून 3 मंत्री गोकुळ गीतेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत. काल सुद्धा गिरीश भाऊंनी चर्चा केली आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी रात्री हे निवडणूक लढण्यावरती मी ठाम आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली आहे. नाही, 3 मंत्री येतात, तिन्ही पक्षाचे मंत्री येतात, त्या सगळ्या मतदारांना सांगायला येत आहे का बाबांना आपल्याला युतीबरोबर आता ते उमेदवार ते भेटणार आहे ना, उमेदवाराला भेटलं पाहिजे ना, काही प्रॉब्लेम नाही. आता ती चर्चा काय झाली का मला सांगता येणार पण ते निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत अद्याप. नाही, हे मला नाही सांगता, मी त्यांच्याशी बोलल नंतर त्याला सांगा. नाही, 3 मंत्र्याचं ऐकत नाही असं होणार नाही ते, पण त्या मंत्र्यांनी संवाद त्या पद्धतीने साधतील आणि करतील ना, की नाही म्हणता असं होणारच नाही. तशा पद्धतीने संवाद झालेला नाही का? हे मला नाही सांगता येणार, त्या मिटिंगला मी कधी नव्हतं. आज शिवसेनेचे सर्व नेते
शिवसेनेचे सर्व नेते मंत्री आमदार एकनाथ शिंदे साहेबांकडे देखील याबाबतची नाराजी व्यक्त करणार आहे. यामागे गिरीश महाजन आहेत असं सगळ्यांना वाटतं. नाही मुळीच एकदम चुकीचं आहे. देवेंद्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, सुमित्रा वहिनी असतील, यांनी ठामपणे सांगितलं असा गिरीश भाऊंचा यात काहीही दोष नाही, कोणताही असा त्यांनी चुकून सुद्धा म्हटलेलं नाही. आणि हे सगळं युतीमध्येच सगळं काम करता आणि एकही युतीचा नगरसेवक नाराज नाही. दादा शेवटचे 9 दिवस बाकी आहेत मतदानासाठी. गोकुळगीतेंचा प्रचार जो आहे तो करतो सुरेश आर्थिक बाहेर पडलेले आहे. नरेंद्र दराडे यांचा काय प्रचार सुरेश काय किंवा तुम्ही त्यांच्या मागण्यासाठी प्रयत्न नाही माघारी नरेंद्र दराडे प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाला विनंती करताय आणि मतदार त्यांना चांगला रिस्पॉन्स देत आहे. आणि माझं कर्तव्य, मी त्यांचा छोटा भाऊ आहे, त्या निमित्ताने मी सुद्धा प्रचार करतो आणि त्यांना विनंती करण्यासाठी झालो की मतदान करा म्हणून युतीचं. बंडखोर प्रसाद यांनी माघार घेतली. जळगावचं काय होते का तुमचे शिंदे सेनेचे? ते वरच्या लेवलच्या गोष्टी, ते माझ्या लेवलला आणि ते पक्ष लेवलचा निर्णय राहील. ओके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.